आणि मला वयस्कर माणसापेक्षा आहे ना, तरुण पिढी आहे ना, हा. त्यांना शिकवायला बरं वाटतं. त्यावेळेस 15 दिवस गेले मूर्तीला. एका मूर्तीला. एकदम सुंदर जीवन जगले मी. हा. त्या 15 दिवसामध्ये आहे ना, ती मूर्ती बनवताना आहे ना 3 वेळा मोडली माहेर. हा. ती डोळे बनवताना आहे ना, त्याची नजर आहे ना, नजरेला नजर आपली भिडली पाहिजे अशी नजर काढावी. हे जवळजवळ 8 महिना अगोदर काम करतात. आल्या गेल्याची नात्या गोत्याची नजर दूर काढ देवा घरातल्याची दारातल्याची नजर दूर काढ देवा. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन डॉक्युमेंटरीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या डॉक्युमेंटरीमध्ये काहीतरी खास होणार आहे. जसं की तुम्हाला दिसत असेल आपण एका कारखान्यामध्ये त्याची आपले गणपती बाप्पा येणार आहेत आपल्या सप्टेंबरमध्ये, त्याची तयारी झाली. आणि इथं ह्या जागेवरती आहे ना खूप साऱ्या स्टोरी आहेत माझ्या. म्हणजे दरवेळी म्हणजे इथूनच मी स्टार्ट केलं होतं की माझं पोर्ट्रेट फोटोग्राफी. आणि ह्या जागेवरती आलं ना मला गणपती दिवस आठवले माझे. आणि खूप भारी भारी आठवणी ते संस्था तरी तर आपल्या पुढे बाबा बसतात. त्या बाबांना आपल्या त्यांच्या आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारले आणि त्यांच्या स्टोरी जाणून घेऊया. तर स्टेटिंग मजा येईल. तर नमस्कार काका. नमस्कार. काका दरवर्षी येतो आणि ह्या वर्षी पण पुन्हा तुमच्याकडे आलोय मी. तर बरं. तुमच्यापासून खरं तर माहिती आहे माझी पोर्ट्रेट फोटोग्राफी तुमच्यापासून सुरू झाली. म्हणजे मी फोटो वगैरे चित्र वगैरे काढतो ना, तर इथून सुरुवात झाली माझी त्या गोष्टीसाठी. आणि त्यातून प्रोत्साहन मला भारी वाटतं. दरवेळेस म्हणजे गणपती येतात तेव्हा इथं आल्याशिवाय मला मन शांत होत नाही माझं. तर तुमच्याबद्दल थोडं सांगा ना मला. माझ्याबद्दल म्हणजे मी आता 45 वर्षापासून हा बिझनेस करतो. हां. कुवेत नोकरी करत होतो अगोदर. नोकरी करून हे करत होतो. हां हां. म्हणजे या गोष्टीबद्दल तुमची आवड कुठून निर्माण कधी झाली तुमची? या गोष्टीबद्दलची आवड जी आहे कशी निर्माण झाली तुमच्यामध्ये? ही मी अगोदरच मी जातीनेच कुंभार आहे ना. हां. त्याच्यामुळं घरात नाही कोणी करत, पण मला जरा त्याची चांगली आवड होती. हां हां. त्यामुळे मी थोड्या प्रमाणात करायचो. हां. मग माझ्या हातून त्यावेळेस कसं खराब सुद्धा व्हायचं, हे पण व्हायचं, पण मला काय त्याचं काही वाटत नव्हतं हां. त्यावेळेस. करता करता मी शिकलेलो आहे. माझा काय डिग्री, डिप्लोमा, ITI, PTI काय झालेलं नाही त्याचं. तरी कसं वाटतं म्हणजे असं मूर्ती वगैरे बनवताना वगैरे? आता तो मी व्यवसाय स्वीकारला आहे ना. हां. त्यामुळे आता नोकरी वगैरे रिझाईन करून आता मी हाच व्यवसाय करतो. हां. म्हणजे आता मूर्ती वगैरे घडवताना काहीतरी भावना असेल ना मनात. तुम्हाला कसं वाटतं म्हणजे मनात असं? आता ते बनवतानाच मुळात मनापासून बनवायला लागतं. हो. म्हणजे मग त्याची आवड निर्माण होते. बरोबर. पहिली गोष्ट त्यामुळं कसं आलं तरी पण बनवतच राहायचं. जोपर्यंत आपल्या मनाला समाधान वाटत नाही ना, हां. तोपर्यंत त्याला बनवतच राहायचं. बरोबर. पहिलं या मूर्ती बनवताना पहिले ना मातीमध्ये बनवायला लागतं. हां. त्याच्यानंतर मग ते मोल्डिंग करता येतं. हां हां. नेमकी टोटल प्रोसेस कशी असते म्हणजे मूर्ती घडवण्याची? शाडू मातीपासून आहे ना मूर्ती आहे ना ही हाताने बनवायची. हां. त्यानंतर मग हिच्यावर आहे ना मोल्ड टाकायचा. हां. मग आपल्याला परत मातीचा मोल्ड म्हणलं तर मातीचा टाकायचा, किंवा रबर मोल्ड म्हणलं तर रबर टाकायचा. हां. असे 2 प्रकारचे असतात. दुसरं एक फायबरचं बी असतं अजून, हां. पण ते मी काय करत नाही. हां. तुम्ही कुठली माती वगैरे वापरता का? मी शाडू माती वापरतो ना. शाडू माती वापरतो, POP वापरतो. हां. मग ते आता मूर्ती काढताना दोन्ही माती वेगळा फरक जाणवत नाही का तसं? नाही, शाडू मातीची मूर्ती सुबकच बनते ना. हां. आता इथं माझ्या देवावर येते ना, हो. शाडू मातीची मूर्ती. हां. मला वाटतं पूजा वगैरे केली. मला वाटतं ह्या वर्षी पहिल्यांदाच बनवली असं मूर्ती तुम्ही. नाही दरवर्षी असतं. आता ही काय हा अलीकडचा जी गणपती आहे ना, हां. हा गेल्या वर्षीचा आहे. हां. आता हा या वर्षी तयार केला. हो. आत्ताची पूजा केली आहे तेव्हा. त्यामुळे ही दरवर्षी आहे ना नवीन नवीन गणपती मी तिथं देवाऱ्यात पूजत असतो. हां. आता तुम्ही 45 वर्ष झालं करता, मग तुमचं वय किती आहे? आता माझं वय आहे आता 64 रनिंग. म्हणजे तुमच्या अर्ध निम्म आयुष्य आता मूर्त्या घडवण्यातच गेले तसं बघायचं. हा पहिले छोट्या प्रमाणात करत होतो. हां. आता नोकरी रिझाईन केल्यामुळे आता मग मोठ्या प्रमाणात. हां हां.
बाकी म्हणजे फिलिंग कशी असते म्हणजे मूर्ती जेव्हा आपण बनवतो ना, मनामध्ये भावना काय असते म्हणजे मनामध्ये म्हणजे आता अध्यात्माच्या ह्याच्यातले म्हटलं तर आहे ना, एक आपण व्यवसाय म्हणून तर करतोच, पण जेणेकरून बुवा लोकांना आपल्याकडून आवड निर्माण व्हावी आणि आपल्याकडून त्या मूर्ती जाव्यात अशी भावना असते. बरोबर. आणि बनवताना असं कुठलंही अर्धवट काम करायचं नाही, हा, अनकम्प्लीट काम करायचं, बरोबर काम कम्प्लीट पाहिजे. बरोबर. आणि ती एक गोष्ट मी दरवेळेस बघतो म्हणजे तुमच्या मूर्त्या वगैरे असतात ना, त्यात मग ज्यावेळेस मी गणपती बाप्पाच्या डोळ्यामध्ये बघतो ना, मग ते असं म्हणजे असं वाटतं की समोरच खरंच आपले बाप्पा आहेत का, ते कसं काय होतं. ती डोळे बनवताना आहे ना, त्याची नजर आहे ना, नजरेला नजर आपली भिडली पाहिजे अशी नजर काढायला. आणि ते जाणवत तुमच्या मूर्तीमध्ये तसं बघितल्यावरती. मग ते घडवताना काय असतं तुमच्या डोक्यामध्ये कसं ते काय. कलर मध्येच असतं सगळं, हा, फक्त ते आपण कुठले कलर वापरतोय, काय करतोय, आपल्याला कुठल्या प्रकारचे डोळे काढायचे, गारे काढायचे, डोळे बरोबर. काढायचे, पांढरे काढायचे, असे वेगवेगळे म्हणजे डोळे काढतात. हा, मग बुबिळ कसलं आपल्याला चॉकलेटी पाहिजे किंवा बरोबर. ब्लू कलरचं पाहिजे किंवा साधारण व्हाईट पाहिजे, स्काय ब्लू टाईप पाहिजे, असं करता येतं. एकूण तुमचा अनुभव कसा असतो दरवर्षी म्हणजे गणपती येतात त्यावेळेस झालं, नंतर नवरात्री झालं. माझ्याकडे दरवर्षी आहे ना कस्टमर आहे ना 80-90-100 कस्टमर आहे ना वाढत जातात. हा, मी स्टार्टला किती 50-55 गणपती करायचे, बरोबर. 1000 गणपती माझ्याकडे असतात. ती पण व्यापाऱ्यांना देत नाही, हा, आपल्या लोकांना देतो. आम्ही पण दरवर्षी इथूनच घेऊन जातो ना. ते आपल्या लोकांनी आहे ना 2 रुपये कमी का द्यायणार व जास्त का द्यायणार, ते आपल्या लोकांना आहे ना मिळाले पाहिजे बरोबर. ही आपली अपेक्षा आहे. त्याच्यामुळं भले 4 राहिले तरी चालतील, पण आपल्या लोकांना मात्र मिळाले पाहिजे. आपल्या कारखान्यातनी माणूस असं मोकळा गेल्याला बरोबर वाटत नाही. आता हे तुम्ही आता गणपती बनवताय ना, तर किती महिन्यापासून चालू करता म्हणजे सगळे काम गणपती आणि आधी. हे जवळजवळ 8 महिन्या अगोदर काम चालू होतं. म्हणजे नाही म्हणत नाही, म्हणजे महिना वर्ष चालू व्हायचे आधी चालू होतं. आता दिवाळी झाली ना, हा, दिवाळी झाली की एक महिना 1.5 महिना सुट्टी घ्यायची, हा, परत चालू. हा, कामाचा खाडा नसतो. बरोबर. तर लोकांना सांगायला झालं तर तुम्ही काय सांगू शकता म्हणजे या व्यवसायाबद्दल. पण आता हे 40 मंडळ आहेत ना, त्यांना दुर्गा द्याव्या द्याव्या लागतात. हा, ते झालं की दिवाळीच्या लक्ष्मी आहेत, पंत्या बोळकी, हा व्यवसायच माझा आहे. हा. आता नवीन पिढी येत आहेत हळूहळू या व्यवसायात, त्यांना तुम्ही काय सांगताल. त्यांनी उलट शिकलं पाहिजे. आपल्या पाठीमागे आहे ना 4 लोक तयार झाली पाहिजे. बरोबर. ते हौस पाहिजे ना पोरांना. आता हे बघ, आता हे 2-3 पोर आहेत, हा, ह्यातले झाले कोण तयार तर चांगलंच आहे. आणि मला वयस्कर माणसापेक्षा आहे ना तरुण पिढी आहे ना, हा, त्यांना शिकवायला जरा बरं वाटतं. बरोबर. आता ह्यांना पैसे पण देतो मी हा, आणि शिकवतोय पण. शिकवण्यात काय त्रास वगैरे होत नाही का. काय त्रास व्हायचं, पोरांना थोडं रागवायला लागतं, हा, थोडं वैतागायचं पण कधी हा. कधी, पण ते शिकवायचं त्यांना. बरोबर. पिढीने पिढी चालत राहिल्या पाहिजे. कुणीतरी, आपण काय परंपरागत आहे का, नाही ते तर आहे. कोणतरी पाठीमागे चालवलं पाहिजे ना. बरोबर. ते काय त्रास वगैरे जातो बनवताना वगैरे कसं. आणि दुसऱ्याला शिकवल्यामुळे आपलं काय कमी होते तेव्हा. ते तर आहे. शिक्षण जेवढं वाढेल तेवढं चांगलं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे वस्तू ते. आतापर्यंत 2-4 कारागीर तयार झाले, हा, काहींनी टिकवलं, हम्म, काहींनी जरा पैसे मिळाल्यानंतर आहे ना जरा उन्मत केला, जरा हा, ते कसलं टिकत नाही, उन्मत केलेलं टिकत नाही. बरोबर. आता पण मूर्ती घडती आता आपल्या समोर, त्या बुक केलेली मूर्ती का तुम्ही बनवून ठेवताय बघ तसं? म्हणजे असं कोण सांगताय तुम्हाला आधीच की अशी मूर्ती तयार करायची वगैरे झाली सांगतो तसं, मग त्या पण करताय तुम्ही? करतो. हा, हा. मग ते काय फोटो वगैरे देतात कसं?
सांगतो तुम्हाला. फोटो देतात ना ते, हा हा त्या फोटोप्रमाणे मग बनवायचे. हा हा पण ती बनवायला जास्त वेळ लागतो ना, हो त्यामुळे ते लोकांना परवडत नाही ते. बरोबर. म्हणजे 1-2 महिने आधी सांगावं लागतं ते. हा, आणि हे जसे 10 बनतात ना, हा तसे ते 10 बनत नाही का, बरोबर. एकच बनतो. हा आता बरेच कोण वापरतच नाही असं कोण. ब्रशचं बी काम असतं ना, हा पण ब्रशने काय आहे, काय काय कलर जे आहेत ना, हम्म. लाईनिंग येतात, हा हा त्यामुळं ब्रशचं जरा कमी प्रमाण ठेवतो. हा हा. एक मूर्ती जर बनवायची जर घडवायची झाली तर किती वेळ लागतो तसं normally? आता पीओपी बनवायचं म्हटलं तर अर्ध्या तासात बनते, हा 1.5 फुटापर्यंत. हम्म. पण मातीमध्ये बनवायची म्हटलं तर आहे ना 3 तास लागते. एका मूर्ती मागे साचा वगैरे असेल त्याचा. साधं जरी असलं तरी ती प्रत्येक स्पेअर पार्ट आहे ना हा बॉडीचा, तो अंगठ्याने दाबून बनवायला लागतो. बस सगळं सेपरेट होतं का तयार असं? अंगठ्याने प्रेस करून आहे ना त्याच्यात हे करायला लागतं, माती भरायला. हा त्यामुळे त्याला भरपूर वेळ लागतो. साचे नेमकं कसे असतात म्हणजे पूर्ण तुम्ही अख्खी मूर्ती जी आहे ती अखंड घडवता का ते वेगळं असतं? नाही, ते वेगळे ठेवतो. हा हा म्हणजे पूर्ण हातापासून सगळं वेगळं वेगळं. सगळेच स्पेअर पार्ट वेगळे असतात. हा. हात वेगळे असतात, तोंड वेगळे असते, दात वेगळे असतात. म्हणजे दात बनवायलाच लागतात. हा किंवा हे मुकुटाची डिझाईन हम्म. ते हाताने कोरायला लागते, नंतर बरोबर. ते दागिने वगैरे कोरायलाच लागतात. हम्म. हे पायातले हे बोटांचे ठसे आहेत ना, हा ते ठसे विषय आहे ना, असे रेगा बिगा आहेत ना या बोटांच्या, हम्म. त्या ह्यानी आपल्या कोरणीने कोरायलाच हा लागतात. त्यावेळेस ती पहिली मूर्ती बनवली तुमच्या आयुष्यामध्ये त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं होतं? मी पहिली मूर्ती जी बनवली ना मातीची, हा ती एकदम आहे ना 3.5 फुटाची बनवली होती. हा कंपनीत होतो त्यावेळेस मी. हा हा 3.5 फुटाची मला येत नव्हती, तरी पण आहे ना मी एवढा ट्राय केला की आहे ना, हा. अरे म्हटलं 8 दिवस लागू दे, 15 दिवस लागू दे, पण आहे हा. ना बनवायचं. किती दिवस 3.5 गेले टोटल असे? हा? एका मूर्तीला किती दिवस गेले त्यावेळेस? त्यावेळेस 15 दिवस गेले एका मूर्तीला एका मूर्तीला. 3.5 फुटाची मूर्ती आहे ना, 15 दिवस. एका मूर्ती मागे 15 दिवस पूर्ण. पण त्यावेळेस कसं आहे, त्यावेळेस आपल्याला म्हणजे काय प्रपंच वगैरे असलं काही नव्हतं. हा त्याच्यामुळे आहे ना, आपल्याला काय कामावणे आलं की त्याच्यावर, बरोबर. कामावणे आलं की तिथे तिकडे कंपनीचा पगार चालू होता. हा इकडे हे आपलं बाकी पार्ट टाइम मध्ये करायचं. हा पण मूर्ती 15 दिवसानंतर तयार झाली, तुम्हाला कसं वाटलेलं काय? तसं वाटलं म्हणजे आपल्या आयुष्यात आहे ना पहिल्यांदाच एवढी मोठी मूर्ती आपण हाताने बनवली. हा. या 15 दिवसामध्ये आहे ना ती मूर्ती बनवताना आहे ना 3 वेळा मोडली माहीत, हा पण मोडली तरी परत परत बनवायची. हा पण ते 3.5 फुटाची मूर्ती उभी केली. ती पण बैठी मूर्ती अशी सिंहासनामध्ये केली होती. हा असा लालबागचा राजा असतो ना, असं हा पण लालबागचा राजा नव्हता, म्हणजे वेगळी होती. हा हा. तुमच्या पद्धतीने बनवलं होतं तुम्ही. मग त्याच कसं पाहून बनवलं होतं की दुसरं डोक्यात नाही, पाहून बनवली होती, चित्र पाहून बनवली. हा. आता काय गरज लागत नाही मला वाटतं. नाही, आता सगळं आपण ज्याला कोणाला तशा पद्धतीची पाहिजे ना त्याचं हे फोटो लागतो, हा किंवा त्याचं चेहरेपट्टी तशी जाणायची म्हटल्यानंतर आहे ना ती मातीमध्ये ज्यांना बनवून घ्यायला लागतं पहिली चेहरेपट्टी. बरोबर. म्हणजे आकार द्यावा लागतो पहिल्यापासून. हा, मग कुठं गाळाचा खड्डा म्हणा किंवा हा. या पापण्या वगैरे गोव्या असतात ना, हा. गोवा वगैरे बरोबर. कशा पद्धती आहेत, किंवा ती मूर्ती अशी पाठी समोर पाठी तिरकी पाठी किंवा बसली तिरकी बरोबर. कशी बसली, असं सगळं लोकेशन त्याचं आहे ना घ्यावं लागतं. एकंदरीत 25 वर्षाचा प्रवास असा होता तुमचा मग. एकदम सुंदर जीवन जगलंय मी. हा. तुमची एखादी आठवण असेल ना तुमच्या पूर्ण 25 वर्षामध्ये तुम्हाला अजून आठवतं असं काहीतरी? आता आठवायला म्हणजे असं मी भरपूर म्हणजे आता जसं कंपनीत होतो तरी मी नुसतं काही कंपनीचा एकच जॉब करून थांबत नव्हतो. हो. मी डिझॉल्व मेकॅनिकचं काम हा. करतो. माझा बॉयलर ऑपरेटरचा कोर्स झाला. हम्म.
मी मोठे मोठे असे कॉम्प्रेसर आहे ना हा सर्व्हिसिंग करतो, रिपेअरिंग, हा हा वेल्डिंग करतो, गॅस कटिंग करतो. हम्म. सगळं मला म्हणजे आहे ना वर्कशॉप मधले आहे ना सगळे काम आहे. सीएनसी सगळं माझं तुमच्यात. मेंटेनन्स मध्येच आहे ना मशीन मॉडिफिकेशनला 6-7 वर्ष घालवतो. हा कंपनीतला अनुभव आणि हा अनुभव किती फरक वाटतो तुम्हाला? नाही, आपला बिझनेस तो आपला बिझनेस. कंपनीचं काय कंपनीचं काय कंपनीचं जॉब चांगला असल्यामुळे आहे ना मला कंपनीचं बी काय म्हणजे म्हणजे असं वाईट वाटलं नाही, कारण जॉब चांगला होता. हा. पण एक फरक जाणवतो ना तुमचा असा मनामध्ये? पण नाही अजून सुद्धा मला आहे ना बोलावतात की हा आता